मितुल. सागऱ्या. हे आलो आलो, एक मिनिट. हा ये. उशीर नाही झाला ना मला? मित्या, साले रडतोस की काय? हा? अरे सागऱ्या. सागर सागर. सागर साल्या. अरे ए हे बाबा, सोड आता, नाही तर लोक गे समजायचे आपल्याला. साल्या. अरे किती दिवसानंतर भेटतोय आपण. किती वर्षांनी म्हण. हो. अरे पण साल्या होताच कुठे इतके दिवस? काय कॉन्टॅक्ट नाही, काय पत्ता नाही तुझा. अरे बाबांच्या बदल्यांवर बदल्या, कसा कॉन्टॅक्ट राहणार सांग ना. तू साल्या इथेच चिकटून राहिलास, हल्ला नाहीस. हा? अरे साल्या काय करतोस काय मग? हा, माझ्या बाबांच्या बदल्या होण्यासाठी बाबा नोकरीला कुठे होते? कसे आहेत रे आई बाबा? बाबा गेले. कसे? दारू पिऊन ट्रेनमधून पडले. 8 वर्ष झाली. बाबांच्या नंतर आई सुद्धा गेली. बायको आहे, 2 मुलं आहेत. हम्म. माझे बाबा पण गेले रे, मागच्या वर्षी. कसं काय रे? अरे ते काय वय झालं होतं, आजारी होते. आई असते आता घरी. घेणार. नाही. हा, पण मला पण तुझ्यासारखीच एक बायको आहे, सुंदर, आणि एक गोड मुलगी पण आहे. अरे वा. त्या आईला बघ ना. आपण आपल्या बालपणात खूप मजा केली आणि त्याच वयाची आज आपल्याला मुलं आहेत. अरे साल्या तुझा कॉल आला ना, तर आपल्या बालपणीची सारी चित्र आहेत ना डोळ्यासमोरून झरकन तरळून गेली. काय ती आपली दोस्ती, काय ती आपली मस्ती. मग आईला दिवसभर याच टेकडीवर तडमडलेलो असायचो आपण. हो. याच झाडाच्या अंगा खांद्यावर खेळायचो आपण. ये आपलं झाड. हो. ये. भेट भेट. इतकी वर्ष ते पण तुझी वाट बघतय. अरे इकडे इकडे तुला अजून एक गंमत दाखवतो. ये. काय रे? ये तर खरं. हे बघ. हे हे आपलं लहानपणीचं चित्र. क्या बात है यार, जिगरी दोस्त. बरं केलंस यार, भेटायचं हा स्पॉट ठरवलास ते खूप बरं केलंस. लहानपणी याच झाडांच्या फांद्यावर बसून आपण दोस्तीच्या आणावका घेतलेत, आठवते ना? हो. जिगरी दोस्त. हो मेरे जिगरी दोस्त. आणि तिथे समोर करवंदाची जाळी आहे, माहिती आहे ना? अजून आहे? मग काय, आता जांभूळ पण उगवलंय. खूप डेव्हलपमेंट झाली यार इकडे. शाळा आहे का रे आपली अजून? शाळा? हम्म. अरे शाळा केव्हाच गुल झाली. गुल झाली म्हणजे? म्हणजे आपल्या त्या म्युन्सिपाल्टी शाळेच्या ऐवजी आहे ना, तिथे आता म्युन्सिपल दवाखाना सुरू झालाय. काय बोलतो? हा. आणि मग आपले सगळे शाळेतले शिक्षक रे, म्हणजे ते आपले ते भास्कर सर, तुझे हळबे सर, तटकरे मॅडम. अरे आपल्या सगळ्या शिक्षकांची बदली होत होत लांब लांब निघून गेले. हा, हळबे सर भेटतात अधूनमधून, पण ते पण मार्केटमध्ये. वर्ष 1.5 वर्षानंतर. सागऱ्या, काय शिक्षक भेटले होते ना आपल्याला आपल्या बालपणात. हा यार, एवढं प्रेमाने जिव्हाळ्याने शिकवणारे शिक्षक ना पुढे शाळा कॉलेजमध्ये कधी भेटलेच नाहीत मला. हॅट्स ऑफ टू देम यार, खरंच. हे आपल्या मैत्रिणी भेटतात की नाही? ती आपली ही मनीषा, वैशू, आपली ती शेमडी समू. त्या सगळ्यांची लग्न झाली. हा, मनीषा शिवळीला असते. आणि वैशू आहे ना, ती चांदेला. आणि आपली शेमडी समूह आहे ना, ती इथेच असते आपल्या गावात. शेंबूड गळतं का अजून? शपथ, लहानपणीचे सगळ्यांचे चेहरे आता थोराड झाले असतील ना. आपल्याकडेच बघ ना. ए चल, मी अजून तरुणच आहे. हो, केस तेवढे म्हातारे झाले. तरुण आहे म्हणे, तरुण. आता झालं बाई थोडस. अरे मितुल बाळा, सोन्या, अरे जाऊ दे, सोड ना. चल ये इकडे. असू देत रे, एक तर इतक्या वर्षानंतर भेटतोयस तू. अरे असू देत, आपली जुनी आठवण. अरे लागेल बिगेल कशाला उगाच. काय नाही यार, तुझ्यासाठी काय पण मित्रा. धर
काय तू पण ना. अरे खा ना. बाकी काय चाललंय तुझं? माझं हं? माझं काय सगळ्याची धाव कुंपण्यापर्यंत. हं? लेक मशीनवरती कामाला आहे एका छोट्याशा कंपनीत. लेथ मशीनवर? का पुढे शिकला नाहीस? अरे तुला माहिती आहे ना बाबांचं, हं. त्याच्यामुळे मग शिक्षण अर्धवट सोडून नोकरी लागलो. मग काय गुजरली आहे जिंदगी. अरे मेल्या, तुझ्याकडे बाईक तरी आहे, माझ्याकडे ती पण नाही. मग करू ना अर्धी अर्धी. जिगरी दोस्त आहोत आपण. माझं सोड, तुझं काय चाललंय? हं. बाबा, माझी अवस्था पण तुझ्यापेक्षा काही वेगळी नव्हती. पार कंगाल अवस्था झालेली माझी. बाबा गेल्यावर मोठ्या भावाने सगळी इस्टेट बळकावली. कुणी ऋषिकेश नाही? हां. आणि धड जॉब पण नव्हता मला. मग आईचं आजारपण, लग्न झालं, मुलगी झाली. अरे घर कसं चालवायचं माझं मलाच कळेना. आत्महत्येचे विचार यायला लागलेले मनात. आणि त्याच विचारात इकडे तिकडे फिरायचो मग. काय बोलतोस काय? मग काय, पण म्हणतात ना, जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है. आणि एक दिवस नशिबाची लॉटरी लागली ना आपल्याला. लॉटरी? हां. कसली रे? अरे असंच मरणाच्या विचारात एक दिवस मी गार्डनमध्ये फिरत होतो. सो तिथे ना मला कोट टाय घातलेल्या काही लोकांचा ग्रुप दिसला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकदम कॉन्फिडन्स होता, समाधान होतं रे. आणि प्रत्येकजण म्हणत होतं की मागच्या महिन्यात मी एवढं टार्गेट केलं, एवढी अचिव्हमेंट केली, एवढे छापले, तेवढे छापले. मला पण आश्चर्य वाटलं यार. मग एकाला विचारलं, बाबा काय चाललंय नक्की? तर म्हणाला, आम्ही एका कंपनीला अटॅच आहोत, त्याच्या सेल्सची मीटिंग आहे. आणि त्याने मला त्याच्या कंपनीची डिटेल माहिती दिली. मला आवडली आणि लगेच जॉईन केलं मी त्यांना. आणि नशीब फळफळलं ना भाई माझं. अच्छा. अरे तुला सांगतो, बायकोने विकलेले सगळे दागिने तिला आता परत मिळवून दिलेत. मुलीला कॉन्व्हेंटच्या स्कूलमध्ये घातलंय आणि आईला बेस्ट डॉक्टरकडून ट्रीटमेंट देतोय. अरे वा. एवढंच नाही भाई, पुढच्या महिन्यात 4 व्हीलर पण येते आपली. काय सॉलिड आहे यार. मग मग मेल्या, आयुष्यात येऊन काहीतरी केलंच तरी तू. नाहीतर मी बघ असंच मारणार बहुतेक. ए, तू असाच मरू नये ना म्हणून आलोय मी. मला माहिती आहे झाल्या, तू माझी आठवण काढत इथे रडत बसला असणार. पण मी तुझा पत्ता शोधून काढला आणि आज आलो ना तुला भेटायला. अरे शेवटी जिगरी दोस्त आपण. हॅलो हॅलो हॅलो. हां मी एका बिझनेस मीटिंगमध्ये आहे. मी उद्या. हॅलो. काय काय झालं रे? रेंजच नाही आहे इकडे. अरे पण ते बिझनेस मीटिंग. असं बोलावं लागतं रे खोटं. काय हां, तर तुला काय सांगत होतो, अरे जशी मला नशिबाची लॉटरी लागली ना, तसं तुझं नशीब पण बदलायचंय मला. तुला या गरिबीतून बाहेर काढायचंय मला. अरे बाबा, पोटापुरता पैसा मिळतो ना, बस झालं. ए बाबा, अब पैसा है तो सब कुछ है, वरना तू जिंदा लाश है. आमच्या कंपनीचं ब्रीदवाक्य आहे ते. कसं मोटिवेशनल आहे की नाही? अरे बाबा, तू आधी ऐकून तर घे कंपनी काय करते आमची. बरं बाबा, काय करते कंपनी? हां, हे बघ काय झालं. एकाने मला काही पैसे भरून त्या कंपनीचा मेंबर करून घेतला. बरोबर. मग मला काही प्रॉडक्ट्स एक किट मिळालं. त्यातले सगळे प्रॉडक्ट्स मी वापरले. 101 प्रॉडक्ट रे, जबरदस्त. अच्छा. अरे म्हणजे तू MLM मार्केटिंग बद्दल बोलतोयस? हा रे, पण आमची कंपनी अशी फालतू नाही आहे. हे बघ, तू एकदा मेंबर झालास ना आणि तुझ्या खाली एक मेंबर केलास की तुला दुप्पटने तिप्पट कमिशन मिळतं. आणि एवढंच नाही, त्याने त्याच्या खाली मेंबर केला तर त्याच्यावर सुद्धा तुला कमिशन मिळतं. एकदम सॉलिड प्लॅन आहे यार, जबरदस्त. अरे बस 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 बस, मला नको या झंझटीत पाडूस. एकदा अनुभव घेतलाय मी. अरे मी काय बोलतो तुला यार, सागऱ्या, इतक्या दिवसानंतर, इतक्या वर्षानंतर आपण भेटतोय. जुन्या गोष्टींबद्दल बोलूया ना. अरे ते सगळं बोलूच रे, पण मला सांग, तू हा बिझनेस कंटिन्यू का नाही केलंस पुढे? हां, नाही जमलं रे आपल्याला. ते मार्केटिंग बिर्केटिंग करणं नाही शक्य. अरे एकतर काय झालं माहिती आहे, त्या कंपनीचे प्रॉडक्ट फालतू आणि ते विकले जावेत म्हणून कमिशन दुप्पट. आणि पैशासाठी कोणाला फसवणं नाही जमत मला. ए बाबा, पण आमचे प्रॉडक्ट फालतू नाही येतात. जबरदस्त आहेत. तू ना साले येडा आहेस. तुला बिझनेस काय जमलंच नसणार. बिझनेसची टेक्निक ना मी तुला. ते सागऱ्या, ते बघ, ते आपलं शर्यतीतलं झाड, लहानपणीचं. चल लावायची शर्यत, बघूया पहिलं कोण येतंय. चल ना. अरे जरा मोठा हो. काय लहान मुलासारखं वागतोय रे. आणि हे बघ, तुला धावायचंच असेल तर पैशाच्या मागे धाव ना बाबा. एकदा तू मेंबर हो, यशाचा मार्ग मी दाखवतो तुला. तू ना साल्या या तुझ्या असल्या फालतूगिरीमुळेच मागे राहिलायस. हां,
म्हणजे तू जाम पुढे गेलास, जाम छापलेस. मग एक काम कर ना इस्टेट अर्धी अर्धी. तुझा जिगरी दोस्त आहे ना मी. ए बाबा गपरे. थांब, तुला ना मी आता बिझनेसचा प्लॅनच सांगतो. हा. तो आधी समजून घे, मग पुढे जाऊया आपण, ठीक आहे? धर. तर कसं असतं ना, कुछ याद आया? काय याद आहे? हा पेन शाळेतलं की काय? आठवलं तुला? ह्याला मगाचपासून लहानपणीची शाळा, लहानपणीचं झाड, लहानपणीची टेकडी हेच बोलतोयस. ऑब्व्हियसली पेन पण लहानपणीचंच असणार. अरे पण याच पेनसाठी तू किती भांडला होतास लहानपणी माझ्याशी. कारण आपल्या दोघांचे पण पेन सारखेच होते. मग मी काय? काय केलं, तुझ्याकडचा पेन मी माझ्याकडे ठेवून दिला, तुझी आठवण म्हणून. आणि माझ्याकडचा पेन मी तुला दिला. अरे बाबा, बंद कर रे बाबा तुझं पेन पुराण. तुझ्या या पेन पुराण हे बघ, बालपण काय कामाचं नाही तुझा पेन. चल, यायला मरू दे तो प्लॅन बिन सगळा. मी ना तुला डायरेक्ट काय करायचं बिझनेसमध्ये ना तेच सांगतो. सगळ्यात आधी ना नीट लक्ष देऊ नाही. हां, हे बघ, आपले ना जे ओळखी पाळखीचे असतात, आपले जे नातेवाईक असतात, जे आपल्या जवळचे असतात, मित्रमैत्रिणी एकदम खास, त्यांची ना लिस्ट काढायची. कारण तेच आपले पहिले कस्टमर असतात. मानलं यार सागर तुला. आज इतक्या वर्षानंतर तुला या जिगरी दोस्ताची आठवण झाली आणि तू या जिगरी दोस्ताला भेटायला आलास. अरे मित्रा, बस काय तू, तुझ्यासाठी काय पण मित्रा. हां, तर मी काय म्हणत होतो, आमच्या कंपनीचे प्रॉडक्ट्स आहेत ना, ते हर्बल नॅचरल प्रॉडक्ट्स आहेत जे अरे यार, तू ना मध्ये मध्ये बोलून लिंक नको तोडू यार. एक काम कर, चल चल उठ इथून, आपण ना खाली जाऊन बोलू. ये, चल चल चल, नाही तर इथे बालपण करत बसशील तू. आणि ए बाबा चल ना आता, काय चिकटून राहिलेस त्या झाडाला. चल चल चल. यायला आयुष्यात पैसा किती महत्त्वाचा याला समजवतं तरी समजत नाही याला. चला, आपल्या वर्गात ना तूच स्मार्ट होतास. अरे हो, ते आपल्या वर्गातल्या मित्रमैत्रिणीचे कॉन्टॅक्ट द्या मला, नाही तर जाता आता विसरायचो मी. डोंट फॉरगेट. हां काय, हे मी काय म्हणतो, बिअर पितो का तू? चल, बिअर पिता पिता बोलूया आपण. हां, तर काय बोलत होतो मी तुला? हेच की बिझनेससाठी आधी आपण आपल्या जिगरी दोस्तांची लिस्ट काढायची. हां कारण तेच आपले पहिले कस्टमर असतात. हां, तेच आपले पहिले कस्टमर्स असतात.